नवरात्रीमध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या त्या ठिकाणच्या शक्तिपीठांना जाणं, दर्शन घेणं, आशीर्वाद मागणं, मनोकामना पूर्ण करण्यासाठी इच्छा व्यक्त करणं, हे करोडो लोक, लाखो बिखो काही नाही, एकट्या इथल्या मंदिरातच काही लाख लोक येऊन जात असतात. आणि त्यामुळे सुरुवातीला पहिल्याच दिवशी कोल्हापूर, व्हेरी सेम डे तुळजापूर केल्यानंतर मी आणि बायकोने असं ठरवलं की बा ह्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे, वर्षानुवर्ष विद्यार्थी परिषदेचं विदर्भ माझ्याकडे राहिलं. त्यामुळे म्हणजे अनेक वेळेला मी अमरावतीला अंबामातेच्या दर्शनाला आलो. गेल्या वेळेला मला अमरावती जिल्हा पालकमंत्री मिळाला तो नवरात्रीत मिळाला. त्यामुळे पहिला प्रवास हा अंबामातेच्या दर्शनाने झाल्यामुळे यावर्षी येणं स्वाभाविक होतं. आता तुमचा पुढचा प्रश्न असेल काय मागितलं, तर ह्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने शेतकरी, बरोबरीने महिलांमधलं एका अर्थाने छोटं रूप, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि एकूणच सगळे घटक, व्यापाऱ्यांपासून कलाकारांपासून सुखाने राहावेत. त्यावेळेचा पाऊस थोडा चांगला झाला आहे, त्याने मध्येच थोडा फटका मारला अतिवृष्टीने, पण तरी चांगला झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले भाव मिळावेत, कारण चांगले भाव मिळाले की त्या बिचाराला काही लागत नाही. तर अशी प्रार्थना केली. स्वाभाविकपणे हे सगळं चालवण्यासाठी लोकशाहीमध्ये सरकार लागतं. तर 2 महिन्याने होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरपूर यश मिळावं, सरकार यावं. कारण 14 ते 19 देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आणि आता 2.5 वर्ष एकनाथजी मुख्यमंत्री असताना किती गतिमान सरकार असू शकतं हे लोकांनी पाहिल्यामुळे लोकांची जी इच्छा आहे की सरकार यावं, त्याला तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचं. आणि त्यामुळे तिथे अंबामातेची कृपा व्हावी म्हणून मी प्रार्थना केली. कोण मुख्यमंत्री व्हावं असं सांगतो तुम्ही? महायुतीचा मुख्यमंत्री व्हावा. आमचे केंद्रामध्ये 3 जण प्रामुख्याने, अध्यक्ष जगतजी, माननीय पंतप्रधान मोदीजी, माननीय अमितभाई आणि त्यांची टीम समर्थ आहे महायुतीतला मुख्यमंत्री कोण होईल ते ठरवण्याचं. हर्षवर्धन पाटील तुतारी फुटणार आहे, भाजपला रामराम करत आज. साधारणतः राजकारणामध्ये महत्त्वाकांक्षा ही नात्यांच्या वर आणि तत्वाच्या वर जाते. आम्हाला मात्र तो अनुभव नाही, कारण आम्ही जीना यहाँ मरना यहाँ, कुछ मिला तो भी नहीं मिला तो भी नहीं छोडेंगे. पण ज्यांचा एक फार मोठा संस्थांचा व्याप असतो त्यांना आमदार नाही, खासदार नाही, याच्याशिवाय जगणं अशक्य असतं, संस्था जगवणं अशक्य असतं. पण त्यामुळे हर्षवर्धनजींवर आमचा काही राग नाही, पण हर्षवर्धनजी तुम्हाला खूप दिलं पार्टीने, विशेषतः अमितभाईंनी तुमच्यावर खूप प्रेम केलं, देवेंद्रजी तुमच्यावर खूप प्रेम केलं. पण नाही एखाद्या वेळेस आमदारकी, आणि दरवेळेला माझ्या लोकांना विचारून मी निर्णय केला असं म्हणणं काही बरोबर नाही. छोटे निर्णय आपण आपला करत असतो आणि लोकांना समजावून सांगत असतो. नेत्याची व्याख्या तीच जो नेतो, लीडरची व्याख्या तीच जो लीड करतो. आणि त्यामुळे तुम्ही लोकांबरोबर जाणार आहात तर लोक तुमच्यावर येणार आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण आमच्या मनात कोणती कटुता नाही. दादा, मेळघाटची जागा जी आहे जवळपास भाजपकडे फायनल झाली होती, मात्र ऐनवेळी आता बच्चू कडू यांच्या प्रहारचे राजकुमार पटेल जे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला, शिंदे सेनेत, त्यामुळे ती जागा तिकडे जाणार असं निश्चित मानलं जाते. काय सांगा? मी रात्रभर प्रवासात होतो. सकाळी जाग आल्यानंतर 2 वाजता येऊन नागपूरला झोपलो, तेव्हा कळली बातमी. तर मग त्याच्या आतलं डिटेल्स मला माहीत नाही. दादा, अजित पवार हर्षवर्धन पाटलाचं मवियात येणं शुभ शकून आहेत, आणखी रांगा लागतील येण्यासाठी मवियात, असं संजय. असं आहे की राजकारणातच नाही, जिवंत माणसांच्या जगामध्ये कालचक्र नेहमी फिरत असतं. 19ला ही स्थिती आमची होती, हा आला, तो आला, तो आला, तो आला, आमच्याकडे रांग होती. सरकार गेलं विश्वासघाताने. सरकार गेलं नसतं तर औषध द्यायलाही शिल्लक राहिलं असतं का सांगा मला. सगळी काँग्रेस, राष्ट्रवादी झाडून इथे आले असतील. कालचक्र मात्र बदलतं, त्यामुळे मजा आहे. त्यामुळे ते बदललं, आता तिकडे रांग लागली. काय माहिती 2-4 दिवसांनी एखादी घटना घडली तर इकडे पुढे रांग लागली. कालचक्र सध्या महाविकास आघाडीच्या बाजूने असं तुम्हाला वाटतं? काय कालचक्र सध्या महाविकास आघाडीच्या बाजूने? कालचक्र महायुतीच्या बाजूने आहे. ज्या खोट्या नॅरेटिव्हच्या साहाय्याने आम्हाला बॅकफुटला म्हणजे मागे ढकललं गेलं, त्याही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 17 जागांमध्ये 130 जागा अशा आहेत
त्याच्या 130 जागांवर आम्ही पुढे आहोत. म्हणजे 17 जागा जिंकल्या आणि बाकीच्या हरल्या, मिळून 130 विधानसभा आम्ही पुढे. 144 होता, मुख्यमंत्री असतो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 14 मिळवणं काही कठीण नाही. आम्हाला 14ला कुठे 144 होत्या, 122च होत्या. पण आम्ही पहिले 7 अपक्ष मिळवले, मग शिवसेनाला बरोबर घेतलं, 5 वर्ष सरकार चालवलं. त्यामुळे फार महाविकास आघाडीने हुरळून जाऊ नये. लाडक्या बहिणीचा 4था हप्ता देण्यासाठी सरकारमध्ये ताकद नाही आहे, दिवाळखोर निघणार असं संजय राऊतांनी म्हटलं. असं आहे, संजय राऊतांना कधी 5 रुपये कमवणं माहीत नाही. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राचं अर्थसंकल्प, महाराष्ट्राची तिजोरी ही कशी भरते, कशी रिकामी होते माहिती नाही. राज्यसभेवर गेल्यानंतरही त्याचा तसा उपयोग त्यांनी कधी करून घेतला नाही. सातत्याने लोकांवर टीका करणं एवढंच त्यांनी केलं. त्यामुळे आपल्या राज्याचा GST प्रचंड वाढला. आपल्या राज्याचं स्टॅम्प ड्युटी प्रचंड वाढली. मी महसूलमध्ये होता 21,000 कोटी होती, आज 43,000 कोटी झाले. त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती, राज्याला लोन घेण्याचं जे लिमिट असतं त्यात अजून भरपूर स्पेस रिकामी आहे. आणि लोकांच्या कल्याणासाठी शासनाने वेळप्रसंगी कर्ज काढूनसुद्धा लोकांच्या गरजा पूर्ण करायच्या असतात. त्यामुळे संजय राऊतांनी त्याची काळजी करण्याचं कारण नाही. आता अगदी शेवटचा प्रश्न, बच्चू कडून सोबत तुम्ही गेट टुगेदर केलं, घरी जाऊन जेवण केलं, पण त्याच बच्चू कडूंचा आमदार जो आहे तो शिंदेने फोडल्याचा आरोप जातो बच्चू कडूंनी केला. राजकारण वेगळं, समाजकारण वेगळं. राजकारण वेगळं, दोस्ती वेगळी. राजकारण वेगळं, संस्कृती वेगळी. संस्कृती म्हणजे कोणत्या अर्थाने, किंवा अरे या की आमच्या घरी जेवायला, तुझ्या घरी जेवायला येणार आहे, तो माझा दुश्मन, असं चालत नाही ना. त्यामुळे एक मोठं काम शासनाने त्यांचं केल्यामुळे ते खुश होऊन म्हणाले, अरे जेवायला या घरी, येतो जेवायला घरी, तुम्हाला बोलवतो तुम्ही पण जाल, मला बोलवलं मी गेलो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.